आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे प्रेक्षकांची तळपायाची आग चांगलीच मस्तकाला गेली आहे। या मालिकेत आशुतोषचा मृत्यू झाल्यानंतर अरुंधती ही देशमुखांच्या घरी परत राहायला आली। ती दुःखाच्या सागरात बुडालेली आहे। रात्रंदिवस तिला आशुतोषची आठवण येते, तिला आशुतोषचे भास होत आहे, ती खूप दुःखी आहे। परंतु दुसरीकडे संजना मात्र तिच्याच तोऱ्यात आहे। आता अरुंधती या घरात परत आली आहे, म्हणजे ती अनिरुद्धच्या आयुष्यात परत येते की काय, या दोघांचं लग्न होतं की काय, आप्पा हे घर आणि प्रॉपर्टी तिच्या नावावर करतात की काय, अशी शंका तिला वाटली। आणि त्यानंतर ती अरुंधती बरोबर खूपच वाईट वागते। ती पुन्हा पुन्हा अरुंधतीला आठवण करून देते की तुझा नवरा तुला सोडून गेलाय, तू विधवा आहेस, तू चांगल्या रंगाची साडी नको घालायला, तू हातावर मेहंदी नको काढायला। आणि ती पुन्हा पुन्हा अरुंधतीला ही आठवण करून देते। त्यामुळे अरुंधतीला खूप त्रास होतोय आणि या मालिकेत कुणीही संजनाला काही बोलण्याची हिंमत करत नाही। सगळे तिचं बोलणं ऐकून घेतात, त्यामुळे संजना ही बडबड करतच राहते। परंतु अरुंधतीसाठी सर्वात मोठं दुःख म्हणजे तिच्या हक्काचं घर तिच्यापासून दुरावलं आहे। आशुतोषचं घर तिला सोडून जावं लागलं आणि त्याचं कारण म्हणजे सुलेखाताईंची नाराजी। ज्या सुलेखाताईंमुळे अरुंधती आणि आशुतोषचं लग्न झालं होतं, त्या सुलेखाताईंनीच आशुतोष गेल्यानंतर अरुंधतीला पोरकं केलं, तिला स्वतःपासून दूर केलं। त्यामुळे अरुंधतीला देशमुखांच्या घरी जावं लागलं आणि संजनाचा त्रासही सहन करावा लागला। परंतु आता लवकरच प्रेक्षकांसाठी आणि अरुंधतीसाठी एक आनंदाची बातमी येणार आहे, कारण सुलेखाताई या अरुंधतीला लवकरच स्वीकारतील आणि तिला पुन्हा आपलंसं करतील। अरुंधतीने संगीत विद्यालय पुन्हा एकदा जॉईन केलंय, तेथे जाऊन ती सगळ्यांच्या बॅच घेते, गाणं शिकवते आणि तिने सुलेखाताईंची सुद्धा माफी मागितली। सुलेखाताईंना आश्वासन दिलं की मी आशुतोषची सगळी स्वप्न पूर्ण करेल, मी त्याचं कोणतं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही। परंतु सुलेखाताई अजून सुद्धा दुःखी आहेत, अरुंधतीवर चिडलेले आहेत। परंतु त्यांची ही नाराजी लवकरच दूर होईल आणि त्या पुन्हा एकदा अरुंधतीला स्वीकारतील, तिला जवळ करतील आणि मग त्यानंतर अरुंधतीला देशमुखांच्या घरात राहण्याची गरज राहणार नाही, तिला संजनाचे टोमणे ऐकण्याची गरज राहणार नाही। एवढं मात्र नक्की, ज्या दिवशी अरुंधतीला पुन्हा एकदा सुलेखाताई स्वीकारतील त्या दिवशी ती संजनाची सुद्धा चांगली जिरवेल, तिला असं उत्तर देईल की तिची बोलतीच बंद होईल। हे मात्र खरं। आता सगळे प्रेक्षक त्याच दिवसाची वाट पाहताय, जेव्हा सुलेखाताई या पुन्हा एकदा अरुंधतीला आपल्या घरी घेऊन जातील आणि अरुंधती आपल्या हक्काच्या घरी परतेल। तर तुम्ही सुद्धा हे पाहण्यासाठी एक्साइटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आई कुठे काय करते या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आई कुठे काय करते?